ताई तुमचं नाव काय आहे? देवी बेबी. आणि गाव? साकूर मांडव. साकूर? नाही, आपलं सासरवाडी. सासरवाडी कुठली काय म्हणाला? साकूर मांडव. ते कुठं आलं? जिल्हा कुठला? संगमनेर जिल्हा. असं बरं, ठीक आहे. आणि तुमचं माहेरचं नाव काय? नारायणगाव. नारायणगावमध्ये आता तुम्ही मला सांगत होतात की आईने- महिलांची परिस्थिती कशी आहे ते सांगा बघू जरा परत. आईनेवाडी. आईनेवाडी. काय तिथे घटना घडल्या आहेत महिलांच्या बाबतीत? अशी घटना घडली. आमच्या माणसापासून नेल्यामुळं असं झालं, मारलं दुसऱ्या माणसाला. आमच्या माणसांना काही माहीत नाही. आमच्या माणसांना माहीत असतं तर मग असं नसतं होऊन. माणसांना माहीत नाही तर आम्ही गेलो होतो तिथं. मारा मी सांगितलं असतं तर असं नसतं झालं. पण मारच्या लोकांचं सगळे दारोडे ना, सगळे ऐकून घेतात. त्याच्यामुळे मी काय बोलले नाही. त्याच्यामुळे जाऊ दे. तुमच्या माहेरी नारायणगावला बायका दारू पितात? बाय 10 रुपये. आता सगळे बाया 10 रुपये पितात. तिथले बायकाले पुरी पितात, पोरे पितात. पुरी पण पितात बारक्या? एवढे पोरी बिन लागण्याचे सुद्धा पितात. का बरं तिथं काय दारूची दुकाने जास्त आहेत काय? मग आमच्या चुलत आजीने दारूचा धंदा टाकेला. बर. दारूचा धंदा टाकेला. एक बाटली 100 रुपये. बाबा आजी चुलत. मग असंच तुमची वाडी वेगळी आहे का? वाडी. म्हणजे तुम्ही असं वेगळं राहता, असं म्हणजे गाव दुसरीकडे असेल आणि तुमचं वेगळं आहे? हा, वेगळं. तुमची पक्की घर आहेत का अशी, का कच्चे घर आहेत? अशी आपली मातीची घर आहे. मातीची बांधलेली. मातीची विटा पाडून घर बांधलं. मग तुमचे नाते गणगोत आहे ते आजूबाजूला असं जवळजवळ राहून त्याला काय पाडा वगैरे म्हणतात का? वाडी म्हणतात, पाडा म्हणतात, काय म्हणतात? वाडी. वाडी म्हणतात. तुमच्या वाडीचं नाव काय? नारायणगावच्या नारंगाच्या वाडीचं आपलं उळणवाडी. उळणवाडी. तिथं तुमच्या सगळी तुमची गणगोत तिथं राहतं? हा, सगळं गणगोत मोठं गणगोत आहे तिथं. मोठं गणगोत आहे. आणि तिथून गाव किती लांब आहे वाडीपासून? नारंगाव. हां. तिथून उगाच थोडं आहे. किती आपलं 10 रुपये घेते. 10 रुपये घेतात. एवढ्या लांब आहे. तिथं तुम्ही सगळे तुमचं गणगोत राहतं. तिथं तुमच्या आजीने दारूचं दुकान टाकलं आहे आणि तिथले लहान मुलींपासून सगळे मोठ्या माणसांपर्यंत दारू पितात. हा, सगळे पितात. मग त्याचे परिणाम काय झाले? हे दारूमुळं असंच बायका दारू पण कुठं पण पडतात. पुढे पडत. आणि दारूसाठी काय करतात? तिथं गेल्यानंतर थोडी 20 रुपयाची दे, 10 रुपयाची दे असं माग. हा, 20चे दे बाबा, 10चे दे. मग ते जास्त घेणार. हां. मग जरा फुल झाले का तिकडे माणसं जातात घेऊन नदीच्या कडाला. बायकांना घेऊन जायचं. हा, ते काम झालं का एखादं सोडते ना, एखादं सोडते, एखादं मारून टाकतात. अशी करते तिकडले माणसं. लय बेकार आहे. तुमचे जोडीदार होते ना लहानपणीच्या मैत्रिणी? हा, माझ्या मैत्रिणी होते, तातोडीचे होते. मला लय जीव लावायचे. आम्ही थिएटरला पिक्चर पाहायला जायचो मस्तपैकी. त्यांचं लग्न झालं, नवरं सोडून दिलं त्यांनी. त्यांची दोन्ही आईबाप पेत होते आणि मग त्याच्यावर ते तसं काही सवय लागले ना, त्याने दोघींनी नवरं सोडून दिलं. मग असंच नारंगावात येऊन असंच गड्या दारू प्यायची आणि गड्यांबरोबर जायची. मग एकाने झोपत गोटा घातलं आणि एकाने इथं आपल्या घरात फाशी दिली. होय का? तुम्ही बघितलं ते? बघितलं नाही मी. असं आता माझ्या जोडीदार म्हणले असं कोणी सांगणारच ना मला. बरोबर. ते असं झालं तसं झालं. आता मारते लोक म्हणायचे तुझ्या जोडीदारने दोन्ही मारून टाकले. होय का? हा, आणि त्यांची आईला आहे ना, त्यांची आई दारू प्यायची. 2 बारीक पोरं होते आणि त्या दोघीच मोठले. त्याने एक मुलगा होता. त्या मुलाचं लगीन झालं. त्याने आमची जातो आली बायको केली त्यांच्या भावाने, त्या पोरींची. आणि मग ते आई बापांक जात नव्हतं ते मुलगा. ते म्हणला मला त्यांच्यात नाही राहायचं. ते लय दारू पिते. तर ते दारू प्यायचे. मग त्यांच्या आईला काय केलं, माणसाने असेच इज्जत घेतली. लय पेलेले होते. मुक्ताई दाबा नारंगावच्या खाली. मुक्ताई दाबा दारू पाजली, तिची इज्जत घेतली, विहिरीत फेकून दिली. इज्जत घेतली.
आता आहे त्यांचं बाप एकटा, ते असंच फिरते 2 पोरं घेऊन, हम्म. मागून चालते नारंगावतच फिरते. आता एवढं झाले असतात ते पोरं, असंच भीक मागून देते पोरांना भाकरी बिकरी आणून आहे, त्यांच्याला टाकले माग. मग ज्याने मारून टाकलं त्या माणसाविरोधात काय झालं नाही का पोलिसांकडे काय? नाही, त्यांचेच मालकाच्या पोरांनी मारून टाकले. ते तिथं गोठ्यावर कामाला होते ना, त्यांच्याच मालकाच्या पोरांनी रात्रीचं हे काम केलं, माहिती नाही म्हणून. हो, म्हणजे तिथला मालक जर असतील तर ते श्रीमंत असणार. नाही कायच माहीत होऊन नाही ते. आता त्यांचं ते मालकाचे पोरं होते ना, माहीत नाही म्हणून. हम्म. आणि ते मालक काय मोठे अख्ख नारंगाव त्याच्या हातात आहे. हम्म. त्या मालकाचं लय मोठं काम घ्यायचं ते. पण ते मुलांनी केलं तसं. हम्म. असं लय त्याने इज्जत घेऊन 2-3 मारले. एक पोलाट्री ठेवले होते कामाला, बाप लेक होते. त्या पोरीचं लग्न करून दिलं, तिला आपलं भंगारवाल्यांचं मुलगा, भंगारवाल्याच्या मुलासंग लग्न करून दिलं. राहिलं तर तिला फसवून नेलं, परत मागं नाही आलं. हम्म. मग पुढं सोडली का मारली काय केलं. मग तिच्या आईवडिलांनी नाही का शोध घेतला? तिच्या आईला अगोदरच मारून टाकलं होतं पाटात, हां. नारंगावच्या पाटात. अरे देवा, अशा किती बायका मेले? लय नारंगाच्या पाटात मारून टाकलं होतं. मग दोघं मायले कसं राहत होते, पोलाट्री कामाला होते. मोठी पोरगी होती, तिला मुलं 2 होते, बारीक. ते मुलं नाही तिचे. हम्म. ते बंगारवाला म्हणलं लग्न करायचं असेल तर मुलं नको. मग तिनं मुलं तिच्या बापापाशी ठेवले. मग ते लग्न करून त्याच्या संग ते तिचाही बाप मेला. आता ते मुलं आहेत, मुलं झाले काम जो तिथं काम करते पोलाट्री. तर मालक नाही सोडत ना त्यांना, ते पैसे वगैरे. मालक म्हणला नका नाही, असं तसं तुमच्या आईने तुमच्या बाबाने लय उचल काढलेली, तुम्हाला सुट्टी नाही देणार. रात्रीचं कुंड ठेवतात हां. आणि ते दिवस असं काम अजून आहेत तिथं ती मुलं? आहे. तिथं पाटाला पोलाट्री हम्म. आपल्या मुक्ताईदाबा नारंगाच्या पुढं हां. 14 नंबरच्या अलीकडे तिथं आहे. म्हणजे तिथे आई वडिलांनी उचल काढले म्हणून त्या पोरांना तिथंच कामाला ठेवलं हा, आणि त्यांच्याकडनं ते काम करून घेतात आणि त्यांना तिथं सोडत नाहीत. नाही सोडत. मिटल्याशिवाय कसं सोडतील, उचल मिटल्याशिवाय नाही सोडत. मग उचल किती होती आणि कधी मिटणार, काय कुणी त्यात लक्ष घातलंय का? जेवढं कोणी विचारलंय आपण, पण असं ऐकू नये. पैसे असल्यामुळे पोरांना नाही सोडत. कामाला आले तरी एक जण राखण राहते तिथं, मालकाचं पोर ते राखण राहते त्यांच्यावर, त्या 2 मुलांवर. त्यांचं लग्न नाही झालं काय नाही. आता मोठाले झाले असतील चांगले, कामाजोग होते, आता मोठाले झाले असतील. तर अशा प्रकारे नारायणगाव हे ह्यांचं माहेर आहे आणि त्या माहेरच्या ठिकाणी कशा पद्धतीने महिलांची परिस्थिती आहे किंवा कशा घटना घडतात हे ताईंनी मला सांगत होत्या, म्हणून मी त्यांच्याकडनं रेकॉर्ड करून घेतलं. तर तिथं खऱ्या अर्थानं काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. महिलांचे प्रश्न तर सगळीकडे आहेतच, पण हा प्रश्नसुद्धा गंभीर वाटतो आहे मला जास्त करून. तर महिलांना जे काही अत्याचार आणि अन्याय होत आहे ते कुठंतरी बंद झाले पाहिजे आणि बायकांना चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. बायकांना काच आवश्य त्याला पूर्व तर चांगले पाहिजे ना, तेव्हा बायकांचं आयुष्य चांगलं जाईल. काय चांगलं पाहिजे? पूर्व माणसं पुरुष. हा, पुरुष चांगलं पाहिजे ना, तेव्हा बायकांचं आयुष्य चांगलं जाईल. पुरुषच नाही चांगलं तर बायकांचं आयुष्य कसं जाणं? हे असंच हाल. कोणी मारून टाकत आहे, कोणी हाणत आहे, कोणी काय करत आहे, कोणी इज्जत घेत आहे, कोणी हे असं तसं, काही उपयोग नाही ना. तर अशा प्रकारे व्यथा आहे नारायणगावची. तिथे कोण आजूबाजूला जर NGO असतील तर त्यांनी या प्रश्नाकडे नक्की लक्ष द्यावं असं मी त्यांना विनंती केली. थँक्यू ताई, तुम्ही चांगली माहिती सांगितली. तुम्ही महिलांचे किती प्रश्न मांडले, हे धाडस प्रत्येकात नसतं, तुम्ही ते केलं. हा, मग सगळं माहिती आहे मला, कोणी कोणचं नाही. असं जीवनावरून कोणी पाहत नाही. असं दुसऱ्याच्या जीवाचं काय होईल, हाल करून काय भेटणार आहे, असं विचार नाही करत. विचार नाही करते कोणी, काय हो आपलं भागलं माहिती बस, असं असतंय गड्या माणसं. प्रत्येकजण गडी माणसं असं आहे की आपलं भागलं म्हणजे बस, समोरच्या बाईचं काय होतंय याचा विचार त्याला हा नाही. विचार नाही करत.
तर तुम्ही चांगली माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू.